नमस्कार दोस्तों, ऑर्गेनिक मॉर्निंग. आज आम्ही आलो भागडी चिचोली तालुका लाखांदूर यांच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यांनी मल्टीप्लायरचा वापर केला आहे. ऑनलाईन ग्रुपच्या माध्यमाने जुडले होते आमच्यासोबत आणि ग्रुपवर बघून त्यांनी रिझल्ट शेतकऱ्यांचा त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये वापरण्याचा निर्णय घेतला आणि वापरल्यानंतर त्यांच्या शेतामध्ये हरभरा पिकावर त्यांनी वापर केला आणि वाटाणा पिकावर त्यांना वापर केल्यानंतर काय बदल आला आणि किती खर्च आला आणि किती कमी काय काय वापरलं ते स्वतः शेतकऱ्याच्या शेतामधून आम्ही शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया. तर नमस्कार सर, तुम्ही तुमचं नाव सांगा. तुमचं नाव काय आहे? माझं नाव ताराचंद गंजरामजी बोरकर. गाव भागडी गाव भागडी गाव भागडी तालुका लाखांदूर लाखांदूर जिल्हा भंडारा. तर तुम्ही या हरभरा पिकावर मल्टीप्लायरचा वापर कशा प्रकारे केल्या? फवारणी केली. फवारणीला केल्या. तर फवारणी आतापर्यंत कोणतं खत वगैरे टाकलं का याच्यामध्ये? खत वगैरे काय टॉनिक वगैरे काय नाही. काही नाही. कोणत्याही प्रकारची टॉनिक वगैरे कोणत्याही प्रकारचं खत? अडीसाठी वापरलं होतं. फक्त अडीसाठी औषधी वापरला. याच्या व्यतिरिक्त यांनी कोणत्याही प्रकारचे खत टॉनिक वापरले नाही. फक्त मल्टीप्लायरचे 2 का 3 स्प्रे केल्या. दोनदा स्प्रे केला आहे मल्टीप्लायरची. आणि मल्टीप्लायर वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटते का? याच्या अगोदर तुम्ही 3 ते 5 वर्ष झालं मग हरभरा लागवड करत आहे. तर याच्या पहिले कशी असा हरभरा होता का? नाही, यावर फरक वाटत आहे. आणि दुसरी गोष्ट, या हरभऱ्याची जात म्हणजे गावठी गावठी चना आहे. कोणत्याही प्रकारचा हायब्रिड या कोणत्याही सुधारित जात नाही आहे. गावठी चना जे पारंपरिक ते पद्धतीनं हरभऱ्याची पीक घेत होते तेच गावठी चना आहे. आणि याचा प्रादुर्भाव काय झाला आहे की तुम्ही बघू शकता की आतापर्यंत यांच्या शेतामध्ये सेटिंग चांगली झाली आहे. पाचोर जास्त केला आहे. फुलांची संख्या जास्त आहे आणि दाण्याची पण संख्या जास्त आहे. कमी खर्चामध्ये आणि चांगलं उत्पन्न घेण्याची क्षमता यांनी तयार केली आहे. तर तुम्ही आतापर्यंत किती एकराला आहे तुमच्या हरभरा? 3 एकर. 3 एकराला हरभरा आहे. तर 3 एकराच्या हरभऱ्यामध्ये त्यांनी एकही दुसरी औषधी म्हणजे दुसरं खत टॉनिक वगैरे कोणती मारलेली नाही. फक्त मल्टीप्लायरच्या भरोश्यावर आज चण्या हरभरा पिकाची ते उत्पन्न घेत आहेत. तर तुम्हाला कसं वाटतं की हरभरा जसं पिकाला वापरलं, वाटाणा वापरलं, तसं सगळ्या पिकावर वापरल्या पाहिजे का? वापरल्या पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं की रिझल्ट काय? आता तुम्ही स्वतः अनुभव सांगा. एवढ्या दिवसाची शेती करता. 100% रिझल्ट आहे. तर तुम्हाला याचा काय काय बदल दिसले तुमच्या पिकामध्ये? बदल म्हणजे डूप वगैरे तेव्हा व्यवस्थित केला. डूप चांगला केला. फुलं वगैरे ढेंगळ वगैरे चांगला. ढेंगळ वगैरे चांगलाच केला. तर कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न घेण्यासाठी सरांनी प्रयत्न केला आहे मल्टीप्लायरच्या माध्यमातून. तर सर्व शेतकऱ्यांना हेच सांगितले तू सरच्या माध्यमानं. सरने आज ऑनलाईन भरोसा केला, मल्टीप्लायरचा वापर करून बघितला. वापरल्यानंतर त्यांना खूप चांगला रिझल्ट आहे. तर सर्व शेतकऱ्यांना पण आपल्या शेतामध्ये मल्टीप्लायरचा वापर करा. कारण की मल्टीप्लायर हे तंत्रज्ञान कोणत्याही प्रकारचे खत औषध नाही आहे. हे प्रॉपर जमीन दुरुस्त करण्याचे आणि उत्पन्नात वाढ करण्याची मदत करणारे तंत्रज्ञान आहे. धन्यवाद. जमला का?